नमस्कार, मी उषा. तुमचं माझ्या उषास किचन मराठीमध्ये स्वागत आहे. मी आज तुम्हाला मॅगी समोसे कसे बनवायची त्याची रेसिपी सांगणार आहे. आज जे आपण मॅगी समोसे बनवणार आहे त्याची टेस्ट नूडल्ससारखी पण लागणार आहे, कारण त्याच्यामध्ये मी भाज्या पण टाकणार आहे आणि नूडल्सची टेस्ट देणार आहे. ही रेसिपी तुमच्याकडे लहान मुलांना पण आवडणार. चला आपण आता वळूया आपल्या रेसिपीकडे. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. समोसाच्या कवर बनवण्यासाठी आपण आता डो बनवणार आहोत. सर्वप्रथम मी 1 वाटी मैदा घेणार आहे. चवीनुसार मीठ, थोडासा ओवा घेतला आम्ही, तो क्रश करायचा असा हाताने. 1 पळी मोहन. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याचा पाण्याने भिजवून डो बनवायचा. दहा मिनिटासाठी आपण रेस्ट करायला ठेवू. जोपर्यंत आपला डो रेस्ट होत आहे तोपर्यंत आपण मॅगी बनवून घेऊया. पॅनमध्ये मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता 1 मोठा कांदा चिरलेला टाका. त्याने एक शिमला मिरची, थोडीशी पत्ता कोबी, थोडंसं मीठ टाकायचं. आता त्याला छान फ्राय करून घ्यायची, अशी मिक्स करून घ्यायचं. थोडीशी मी चिली फ्लेक्स टाकते. त्याला छान मिक्स करून घ्यायचं एकत्र. आता शेजवान सॉस टाकायचा. आता आपण याच्यामध्ये मॅगी टाकून घेऊ. ही मॅगी आपण जशी नूडल्स उकळून घेतो तशी आपण उकळून घेतलेली आहे. गरम पाणी करून त्याच्यामध्ये तेल आणि मीठ टाकून ती उकळून घेतलेली आहे. ती आता आपण मिक्स करून घेऊ. आता आपण याच्यामध्ये मॅगी मसाला टाकून घेऊ. भाजीत आणि मॅगीत मीठ टाकलेलं होतं, पण तरी थोडंसं पाहिजे म्हणून चवीनुसार मी टाकत आहे. आपल्या उंड्याला 10 मिनिटं झालेली आहे. आता आपण त्याला छान मळून घेऊन त्याचे पारे करून घेऊ. एकदा छान चुरून घ्यायचा असा. आता आपण पारी लाटून समोसे भरून घेऊ. आता मधातून ही कापून घ्यायची.
याला असा आकार द्यायचा छान आणि इकडून तिकडून थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं. अशी व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची. आता आपण याच्यामध्ये समोशामध्ये अशी पूर्ण भरून घ्यायच्या. आणि थोडं पाणी लावून त्याला पॅक करायचं. माझा एक समोसा तयार झालेला आहे. आता मी बाकीचे समोसे बनवून घेते आणि आपले समोसे तयार झालेले आहे. आता आपण तळून घेऊ. आता आपण एक एक करून समोसे छान तळून घेऊ. आपले मॅगी समोसे तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान आणि टेस्टी मस्त दिसत आहे. समोसा एकदम क्रिस्पी वाटत आहे. घरी नक्की तयार करा आणि मला कळवा. व्हिडिओ खूप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन येत राहील. तुमच्या सर्व मित्रमैत्रिणीमध्ये माझे व्हिडिओ शेअर करा. मला खूप सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.